आत्ताच आम्ही ती रेकॉर्डिंग ऐकली, अतिशय धक्कादायक ती रेकॉर्डिंग आहे। मनोज दादा सारख्या 6 कोटी मराठ्याचं दैवत असणाऱ्या नेतृत्वाबद्दल जर ही भाषा अशा लोकांची असेल तर सर्वसामान्य माणसाला किंवा आमच्यासारख्याला हे लोक कशा पद्धतीने धमक्या देत असतील याचा आपण सगळ्यांनी अंदाज घेतला पाहिजे। आणि आमचा इशारा आहे अशा लोकांना, पोलीस प्रशासनाला विनंती आहे, अशा लोकांच्या अशा प्रवृत्ती वेळीच ठेचल्या पाहिजेत। यांना कायद्यात कडक कारवाई करून यांना जेलमध्ये टाकलं पाहिजे, नसता मग मनोजदादासाठी मराठा समाज रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही आणि वेळ प्रसंगी लोकशाही पद्धतीने तीव्र स्वरूपाचं आंदोलन होईल। म्हणून माझी प्रशासनाला विनंती आहे, अशा लोकांना तात्काळ अटक करा। याचा आका कोण आहे, त्याच्या मागं कोण व्यक्ती आहेत, कुणाच्या सांगण्यावरून हा असं करतोय, त्याचे कॉल डिटेल्स बघा, त्याचं CDR काढा आणि त्याच्यावर कडक कारवाई करून त्याला कडक तात्काळ शासन करा। अन्यथा अशा प्रवृत्ती समाजामध्ये तेढ निर्माण करतील। दोन समाजामध्ये वाद निर्माण करण्यासाठी हे जाणून बुजून कुणीतरी घडवतंय का याचाही शोध पोलीस प्रशासनाने घेतला पाहिजे, नसता येणाऱ्या काळात त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील।